नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एकाच व्यक्तीचे 2 ब्लाऊज कटिंग करते, कॉलरमध्ये आणि प्रिन्सेसमध्ये. तर याची बाही आहे 22 इंचाची आणि हा कपडा आहे 1.5 मीटर. तर सगळ्यात अगोदर मी 36 साईजमध्ये पण 4 टक्समध्ये ह्याच कस्टमरच्या अजून एक कस्टमरचं मी कटिंग टाकलेली. तर ते तुम्ही जाऊन बघा. आणि सेम कपडा होता दोन्ही पण. म्हणजे जावा-जावाचे दोन्ही ब्लाऊज होते. तर आपण 36 साईजचा अगोदर कटिंग केलेली आणि हा 38 साईज आहे. तर कटिंग पूर्णच बघा. तर सगळ्यात अगोदर आपण एकावर एक ठेवून बंद बाजू आपण माझ्याकडून ठेवली, ओपन बाजू पुढून गेली आणि जी साईड आपण मुडपणार तर 1 इंचाची आपण पुढच्या बाजूने एक लाईन आखून घेतली. आता त्याच्यानंतर आपण 22 इंचावर आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. नंतर अर्धा इंच आपली शिवण्यासाठी जे मार्जिन लागते ते घेतले. नंतर आपण खाली 3 किंवा 3.5 इंच जरी घेतलं तरी चालतंय. आता नंतर आपण याला आकार देऊ. आता आपण जर असं बोललं तर हमेशा मी घडी किती घ्यायची त्यानुसार बाही कटिंग करते. पण ह्या वेळेला मी काय करणार, अगोदर कमरेचा भाग पूर्ण फिटिंग करताना तो करणार आणि नंतर बाहीचा, कारण ही घडी कमी पडेल. मला याला कुठंही जॉईंट द्यायचा नाही आणि सोप्या पद्धतीने मी स्टिच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कमी वेळामध्ये आपण ही बाही कटिंग केली. आता प्रिन्सेसमध्ये आपल्याला कॉलर कटिंग कशी करायची तर ते तुम्ही पूर्णच व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि जी साईड आपल्याला पुढच्या बाजूने मोडपायची तर त्याला अशा पद्धतीने आपण कटिंग केली, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल का आपल्याला टच कुठं दिला आहे आणि कशी आपली कटिंग आली. जेवढं सांगण्याचा प्रयत्न करते ते सगळं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. बघू शकतात आपण व्यवस्थित पेस्ट टाकून घेतलेत, बंद बाजू माझ्याकडून, ओपन बाजू पुढून. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची असते. तर कस्टमरच्या आवडीनुसार आपण उंची घ्यायची. तर उंची आपण 16 इंचाची घेऊ आणि 15 इंचाचा ब्लाऊज हा शिवून होईल. आता याची उंची जास्त आहे, 16 इंचाची उंची आहे. आपण शिवून 15 इंच होऊन जाणार, म्हणजे मी 1 इंच जास्त घेतले. म्हणजे आपल्याला समजा 14 इंचाची आपल्याला ब्लाऊज शिवायचे तर 15 घ्यायचे. आता आपल्याला 15 इंचाचा ब्लाऊज तयार करायचा तर आपण 16 इंचावर एक मार्किंग केली. आता कस्टमरच्या शोल्डर किती आहे त्याचे निम्म आपल्याला घ्यायचं आहे. शोल्डर आहे 16, तर 16च्या निम्म शोल्डर घ्यायचे. निम्म म्हणजे 8 इंच येते. 8 इंचावर आपण एक मार्किंग केली, बरोबर. 8 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण 8 इंचावर एक पॉईंट द्यायचा. त्याच्यानंतर आपण 1 इंच शोल्डर खाली घ्यायचं आहे. ज्या साईडने आपण शोल्डर टाकले त्या साईडने 1 इंच आपण खाली आलो. आता त्याच्यानंतर आपल्याला 38चा चौथा भाग काढायचा आहे. 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. 9.5 वर एक मार्किंग केली, 2 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. ही लाईन सरळ आखून घ्यायची. 1 इंच कंपल्सरी आपण जर कॉलर ब्लाऊज शिवतोय तर 1 इंच कंपल्सरी पाठीमागं यायचं आहे. नंतर आपण ही क्रॉस लाईन पूर्ण तयार करून घ्यायची. नंतर आपल्याला बरोबर मधल्या सेंटरनी 1.5 इंच आणि 1 इंच, साईज कोणती असू द्या, ब्लाऊज कटिंग कोणती असू द्या, तर 1 इंच आणि 1.5 इंच हे कंपल्सरी आपण माप ठेवतोय. फक्त आपण कॉलरचं ब्लाऊज असेल तर आपण 1 इंच जास्त आतमध्ये येते आणि नॉर्मल ब्लाऊज असतील 4 टक्स प्रिन्सेस तर अर्धा इंचच घेत असतो इथपासून एवढा. तर हे झालं आपलं पूर्ण माप. आता गळा घेऊया आपण 2.5 इंचाचा. पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. हा पाठीमागचा भाग आहे. नॉर्मल आपण अशा पद्धतीने घेऊ आणि ही लाईन आपल्याला इथं तिरकी आखून घ्यायची. आता कंबर किती आहे 31. 31चं आपल्याला निम्म करायचं आहे. 31चं निम्म झाल्याच्या नंतर 15.5 हा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग जवळजवळ 8 इंच जरी धरलं तरी चालतं. एक लाईन कमी येते, मिस्टेक नको. 8 इंचावर एक पॉईंट, टक्ससाठी 1 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन याला जोडली, ही लाईन याला जोडली. त्याच्यानंतर आपण कटिंग करू. आता हे आपण ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस जरी आपण हा भाग कट केला तरी चालते, कारण आपल्याला फ्रंट भाग कट करायचा असतो. मग थोडंफार कमी जास्त नको व्हायला.
आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा असेल तर तो अशा पद्धतीने जरी काढला तरी चालते. 4.5 इंचाचा आपल्याला वरती टक्स घ्यायचा असतो, असा 4.5 इंचाचा. आता आपण काय करणार, हाच भाग असा आपण उलटा करू. बरोबर, जो आपण पाठीचा भाग कट केलाय तो आपण याच्यावर ठेवून थोडासा प्रेस करायचा आहे. आता आपण हा प्रिन्सेसमध्ये कटिंग करणार, तर जेवढं हुक पट्टीसाठी आहे तेवढं आपण या बाजूने सोडून दिले. खूप कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने एकाच व्यक्तीच्या आपण 2 ब्लाउज कॉलरमध्ये कटिंग करतोय. जसं आहे तसं बाजूला केले. हा झाला आपला आतमधला भाग, हे झाली आपली फिटिंग लाईन. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा आहे 2.5 इंचाचा, तर 2.5वर आपण माप टाकू. समोरचा गळा आपण 6.5 इंचाचा जरी घेतला किंवा 7 इंचाचा जरी घेतला तरी काही हरकत नाही. नंतर आपल्याला 10.5 इंचावर एक पॉईंट काढायचा आहे. आडवं माप आपल्याला घ्यायचं आहे जवळजवळ 38 साईजला 4 इंच. नंतर हा भाग आपण इथं जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला चेस्टनुसार आपल्याला कधी पण टक्स घ्यायचा असतो. आपण 2.5 इंचाचा घेऊ 38 साईजला, ठीक आहे. आणि तेच 2.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज कट करतो तर 1 इंच आपल्याला जास्तच घ्यायचं असते उंचीमध्ये. ही लाईन आपण इथं कवर केली, बरोबर. आता आपल्याला टक्ससाठी हा पॉईंट इथं जोडायचा, कारण आता आपण असं चेक करू शकतो आपल्याला हा टक्स पॉईंट 10.5चा कुठपर्यंत आला, इथपर्यंत आला, बरोबर. म्हणजे ही लाईन आपली इथपर्यंत यायला पाहिजे. असं आपल्याला बघू शकतात. 2.5 इंचाचा टक्स घेतला, त्याच्यानंतर ही साईड इथं जोडून घ्यायची. हा भाग आपल्याला इथं जोडायचा आणि ही लाईन ह्या बाजूने. किती कमी वेळात आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग केली. आता कटिंग करताना पाहू शकतात, थोडंसं ही बाजू मी बाहेरून कट केली. थोडंसं ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो तर हा जो टक्स आहे इथं जागा आपली कमी होऊन जाते. म्हणजे आपण एकाच घरातले 6 ब्लाऊज होते, 4 ब्लाऊजचे आपण कटिंग केले. 36 मध्ये आपण 2 ब्लाऊज कटिंग केले, 38 मध्ये 2 ब्लाऊज कटिंग केले. तुम्हाला कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला जर झाल्याच्या नंतर ब्लाऊज कसं झालं हे पाहायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवेन. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.